हरे नमः. धर्माचा जणमूर्तिमान पुतळा धर्माचा जन्मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी भासे जना भुवरी दीक्षा देऊनि जो जगतिया दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला व्यासा प्रती भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा दोहा गुरुश्री जनार्दन सा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. राजोवाच उक्तस्वया भूमंडलयामविशेषो यावदादित्य स्तपतीसो ज्योतिषां गणेश चंद्रमासह वा दृश्यते. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. याप्रमाणे राजा परीक्षित यांनी शुकाचार्यांना असा प्रश्न केला, महाराज आपण जे सांगितलं की प्रियव्रत राजा यांच्या रथाच्या ज्या चकाऱ्या आहेत त्यातून सप्त समुद्र निर्माण झाले, त्याचप्रमाणे नवखंड निर्माण झाले, तेव्हा या संबंधीची माहिती मला अधिक प्रमाणामध्ये सांगा. या संबंधीची मला उत्सुकता आहे. आता या पंचमस्कंधातल्या 16व्या अध्यायापासून ते 26व्या अध्यायापर्यंत सगळ्या भूमंडलाची माहिती दिलेली आहे. जसं भूमंडलाची माहिती आहे तशा स्वर्गाची माहिती आहे. वेगवेगळ्या स्वर्ग, बिलस्वर्ग म्हणजे आपल्या जमिनीच्या खाली असणारे, ज्यामध्ये बलीसारखा राजा राहतो, किंवा प्रत्यक्ष शेष नारायण ज्या ठिकाणी आहेत यांचं विवरण या ठिकाणी केलेलं आहे. तेव्हा अशा सूर्य, चंद्र, त्यांचे ग्रह, नक्षत्र, तारा, तसंच ज्योतिषचक्र, ध्रुव या संबंधीची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आता या माहितीकडे आपण दोन दृष्टीने पाहिलं पाहिजे. एक तर विराट पुरुषाचं स्वरूप म्हणून भागवतकारांनी याचं विवरण केलेलं आहे, म्हणजे श्रीमद भगवंताचं विराट स्वरूप हे यामधून दिसायला लागतं. ही एक दृष्टी आहे. दुसरी दृष्टी अशी आहे की या मागे एक भूमिका अशी आहे की आपल्याला बसल्या जागेवर सगळं कळलं पाहिजे. सगळ्या विज्ञान, त्याचप्रमाणे भूगोल, खगोल याची माहिती आपल्याला प्राप्त झाली पाहिजे, आणि ही अत्यंत बारकाव्यासह ही माहिती दिलेली आहे. त्यामुळं आजच्या विज्ञानाच्या दृष्टीने सुद्धा याचं महत्त्व आहे. त्याचबरोबर आपल्या भारताच्या संदर्भात पुढे आपण विवरण करणारच आहोत. तेव्हा सुरुवातीला त्यांनी भूगोलक विशेषम नामरूप मानलक्षण व्याख्या श्यामा, मी त्याची व्याख्या करतो असं म्हटलंय शुकाचार्यांनी. म्हणजे ते म्हणतात की अहो, सगळ्या भूगोलाचं वर्णन, पृथ्वी तलावरच्या सगळ्या पर्वतांचं वर्णन, त्याची लांबी, रुंदी, उंची याचं विवरण सगळ्यांचं करणं ब्रह्मदेवा एवढं आयुष्य मिळालं तरी शक्य नाही. पण तुम्ही सांगितलंय तर मी थोडक्यामध्ये याचं विवरण करतो. आणि मग सांगायला सुरुवात केली. हे जे भूमंडल आहे सगळं ते कमलाप्रमाणे आहे, कमल कोशाप्रमाणे आहे. द्वीप कुवलय कमलकोशाभ्यंतर कोशो नियुत योजन विशाल. हे 1,00,000 योजन एवढं विशाल कमलपत्र याच्याप्रमाणे हे सगळं भूमंडल आहे. आणि यामध्ये 9 खंड आहेत. नववर्षांनी त्याला वर्ष म्हटले. खंड म्हणजे वर्ष, वर्ष म्हणजे इयर या अर्थाने नाही, तर वर्ष म्हणजे विभाग, खंड, तुकडे या अर्थाने. हे जे नववर्ष आहेत, 9 गोष्टी आहेत, त्या सगळ्यांच्या नवाच्या मध्ये 10वा देखील एक आहे, आणि त्याच्यामध्ये इलावृत नावाचा 10वा असा एक खंड आहे. 9 खंड बाजूला आहेत. नवखंडवती पृथ्वी, आपण नवखंड पृथ्वी म्हणतो ना, तेव्हा ही नवखंड पृथ्वी आहे, आणि त्याचा 10वा खंड हा प्रत्यक्ष इलावृत आहे. तो कमल केसर असावा त्याप्रमाणे. आता याचं वर्णन त्यांनी करायला सुरुवात केली आहे. आता हे वर्णन आपण काही फूटपट्टी घेऊन बसू शकत नाहीत, पण ज्या अर्थी शुकाचार्यांनी हे विवरण केलंय त्या अर्थी हे खोटं असू शकत नाही. याच्यात आपण शंका घ्यायचं कारण नाही की कशावरून हे एवढं आहे. मग तुम्ही मोजा,
असा माझा प्रश्न आहे. तुम्हाला जर वाटत असेल की हे एवढंच कशावरून, तर घ्या फूटपट्टीन मोला काय मोजायचं असेल ते. तेव्हा शुकाचार्यासारखे द्रष्टे हे खोटं लबाड असं सांगणार नाही. हे जर आपण याच्यावर विश्वास ठेवला तर आपल्याला कळेल की यामध्ये जो मध्य पर्वत आहे तो राजा मेरू पर्वत आहे. आपण मेरू पर्वताचं खूप वर्णन करतो. हा मेरू पर्वत सगळ्याच्या मध्यभागी आहे आणि तो सुवर्णमय अशा प्रकारचा हा पर्वत आहे, ज्याचा विस्तार शिखरावर 32,000 शिखरावर आणि खाली म्हणजे पृथ्वीच्या खाली 16,000 योजन. आता हे सगळं योजनेच्या भाषेत सांगितलं. योजन म्हणजे काय, तर 8 मैल म्हणजे 1 योजन, याप्रमाणे गुणाकार करत राहा. तेव्हा 8 मैल म्हणजे योजन. वरती शिखरापर्यंत 32,000 योजन आणि खाली पृथ्वीच्या खाली 16,000 योजन असा हा पर्वत आहे. तो कोणता, मेरू पर्वत. मुंगी मेरू ओलांडी, आपल्याकडे नेहमी वर्णन मेरूचंच येते. मुंगी मेरू ओलांडी, मुंगी सुद्धा मेरू ओलांडून जाते. सगळ्यात उंच पर्वत कोणता असेल तर मेरू. तो सुवर्णमय अशा प्रकारचा पर्वत आहे, इलावृत खंडामध्ये आहे. त्याच्या उत्तरेला क्रमशः, आता पहा, म्हणजे इलावृत खंड कुठे आहे, त्याच्या उत्तरेला असं म्हटलंय. म्हणजे त्याच्या उत्तरेला पलीकडं कोणकोणते पर्वत हे देश आहेत, तर नील, श्वेत आणि शृंगवान नावाचे 3 पर्वत आहेत. नील पर्वत, श्वेत पर्वत आणि शृंगवान पर्वत त्याच्या उत्तरेला पलीकडं. त्यामध्ये रम्यक, हिरण्मय आणि कुरु या वर्ष म्हणजे खंड यांची सीमा आहे. हे सगळे पर्वत म्हणजे एकेका खंडाची सीमा दाखवणारे आहेत. त्याप्रमाणे त्याच्या पूर्वेला पश्चिमेपर्यंत खाऱ्या पाण्याचा समुद्र आहे आणि त्याची जी लांबी रुंदी आहे ते 2,000 योजन आहे. रुंदी 2,000 योजन आहे आणि लांबी ही 10 अंशापेक्षा अधिक कमी आहे. अशा पद्धतीने त्याची लांबी आणि रुंदी त्यांनी सांगितली. त्यानंतर इलावृताच्या दक्षिणेला, इलावृत म्हणजे त्याच्या दक्षिणेला म्हणजे आपण त्याच्या दक्षिणेला आहोत. तर हे भारताच्या पलीकडचं वर्णन आहे. जुन्या काळामध्ये जो चीनचा भाग आहे, ज्याला आज आपण हे ज्या सरोवरापर्यंत आपण जातो, मानस सरोवर आज चीनमध्ये गेलेलं आहे, पण ते पूर्वी भारतातच होतं. आणि ह्या मानस सरोवराच्या दृष्टिकोनातून त्यांनी इकडचं वर्णन केलं, दक्षिण दिशेचं म्हणजे आपलं. मग त्याच्या दक्षिण दिशेला कोणते पर्वत आहेत, तर त्यामध्ये निषध, हेमकूट आणि हिमालय. तर हिमालय आपल्या उत्तरेला आहे, पण तिकडून पाहिलं तर तो दक्षिणेला आहे. आता ही निषध, हेमकूट आणि हिमालय क्रमाने वर्णन केलंय त्यांनी. मग हिमालय हा शेवटचा दक्षिणेला असलेला पर्वत तिकडून बघितलं तर, आणि त्याची उंची सुद्धा तितकीच मोठी आहे. 10,000 योजन इतके उंच आहेत. आणि त्यातून हरिवर्ष, किंपुरुष, हरिवर्ष म्हणजे हरिखंड, किंपुरुष खंड आणि भारतवर्ष म्हणजे भारत, तिथून हिमालयापासून भारताचा भाग सुरू होतो. म्हणजे हिमालय हा भारत जिथं सुरू होतो त्या भारताचा एक शेवटचा भाग किंवा ज्याला त्याची मर्यादा सांगणारा भाग म्हणजे हिमालय. आजही आपण हिमालय हा भारताचा शेवटचा भाग, मर्यादाचा भाग सांगतो. त्याप्रमाणे त्यांनी तिकडून तो विवरण केल्यामुळं त्यांनी त्याला दक्षिण म्हटलंय, आपल्या दृष्टीने उत्तर आहे. याप्रमाणे भारतवर्षाची सीमा त्यांनी सांगितलेली आहे. त्यानंतर पुढे ते म्हणतात, इलावृताच्या पूर्व आणि पश्चिमाच्या बाजूला उत्तर आणि नील पर्वत आणि दक्षिणमध्ये निषध पर्वत, ते गंधमादन पर्वत, हा मौल्यवान या नावाचे 2 पर्वत आहेत, गंधमादन आणि माल्यवान. त्यानंतर त्याच्या पुढे 2,000 योजन हे उंचीवर आहेत. त्याच्या भद्राश्व आणि केतुमाल हे 2 देश किंवा खंड किंवा वर्ष त्याची सीमा यांनी निश्चित केलेली आहे. त्यानंतर मंदर, मेरुमंदर, सुपार्श्व आणि कुमुद असे 10,000 योजन उंचीचे आणि तितक्याच लांबी रुंदीचे पर्वत या ठिकाणी आहेत. आणि त्याच्या चारी दिशेला ध्वजांच्या प्रमाणे या पर्वताच्या चारी दिशेला
जसं आपण ध्वज लावावा त्याप्रमाणे 4 मोठाले वृक्ष आहेत. ते कोणते? एक आंब्याचा, दुसरा जांभळाचा, तिसरा कदंबाचा आणि चौथा या वडाचा, असे 4 वृक्ष आहेत. तर कशावर आहेत ते? तर ते म्हणतात त्यामध्ये हे जे 4 देश आहेत किंवा खंड आहेत, मंदर, मेरुमंदर, सुपार्श्व आणि कुमुद असे, त्या 4 असणाऱ्या मोठाल्या वृक्षांचं वर्णन त्या ठिकाणी करायला सुरुवात केली की हे इतके मोठे आहेत. हे भरतश्रेष्ठा त्या ठिकाणी ते म्हणतात, हे राजा, हे त्यांनी संपूर्ण हा सगळा परिसर धारण केलेला आहे आणि त्यातून या पर्वतावर जे सरोवर आहे त्यातून दूध, मध, त्याचप्रमाणे उसाचा रस आणि गोड पाणी याचे हे जलाशय त्या ठिकाणी आहेत. आणि याचं सेवन करणारे यक्ष आणि किन्नर हे योगसिद्धी प्राप्त करतात, त्यांना योगसिद्धी प्राप्त होते. त्यानंतर याच्यामध्ये नंदन, चैत्ररथ, विभ्राजक आणि सर्वतोभद्र असे उपवन आहेत. आपल्याला आठवत असेल तर बघा की चैत्ररथ आणि वैभ्राजक याचं वर्णन कपिल महामुनींच्या चरित्रात केलेलं आहे. कपिल महामुनी यांच्या चरित्रामध्ये म्हणजे या कर्दमांनी जे त्या ठिकाणी विमानामध्ये घेऊन आपल्या पत्नीला देवहूतीला जी यात्रा केली, फिरले, ते कुठे कुठे गेले त्याचं वर्णन करताना चैत्ररथ, वैभ्राजक असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे हे ते उपवन आहेत. ते कुठे आहेत? ते या ठिकाणी या 4 पैकी एका ठिकाणी आहेत. आणि त्यामध्ये प्रधान असे देवगण, सुर आणि सुंदरी देवांच्या स्त्रिया त्या ठिकाणी स्नान करत असतात, त्या ठिकाणी विहार करत असतात. त्याचप्रमाणे आणि याच्यातून जे धोधो धोधो पाणी पडतं, जो आम्रवृक्ष आहे, त्या आम्रवृक्षाचं जे फळ आहे ते इतकं मोठं आहे, ते गिरीशिखरा एवढं आहे आणि त्यातून अमृताचा वर्षाव सतत होत असतो. ते स्वादिष्ट फळ ते जेव्हा वरतून पडतं, आंब्याच्या झाडावरून खाली पडतं, तेव्हा ते फुटतं आणि त्याचा लाल असा रस सगळीकडे स्रवतो. गोड अशा प्रकारचा रस स्रवतो आणि त्यातून अरुणोदा नावाच्या नदीमध्ये तो सगळा रस येतो. अरुणोदा नावाच्या नदीमध्ये लाल पाणी दिसतं आपल्याला, असं लाल पिवळं अशा प्रकारचं पाणी. बहुला ऋण रसो देना ऋणादा, आणि त्याच्यामुळं तिचं नाव अरुणोदा असं पडलं. सकाळच्या सूर्याची प्रभा जशी असावी तसे हे पाणी दिसायला लागतं. नाम नदी मंदरगिरी शिखर निपतंती, आणि मंदरगिरीच्या शिखरावरून ते खाली येतं. त्या ठिकाणी पार्वतीचे जे अनुचरी आहेत, म्हणजे पार्वतीचे जे ज्या स्त्रिया आहेत तिची सेवा करणाऱ्या त्या यक्षपत्नी त्या जलाचं सेवन करतात आणि त्यामुळे त्यांच्या अंगाचा सुगंध त्या ठिकाणी यायला लागतो. आणि ते म्हणतात की दशयोजनम समंतात, 10 योजन, 1 योजन म्हणजे 8 मैल, 80 मैल याचा सुगंध सगळीकडे पसरतो. एवं तसंच जसं आंब्याचं आहे तसंच जंबू, या जांबू नदामध्ये जांबू नावाचं फळ आहे, एक जांभूळ आहे, ते इतकं मोठं आहे की हत्ती एवढं मोठं आहे. ते जेव्हा जांभळाच्या झाडावरून खाली पडतं तेव्हा त्याचा रस देखील असाच पुढे वाहत 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 जातो आणि जेव्हा सूर्याच्या किरणांनी तो रस आपल्याला कोरडा होतो किंवा त्यातला ओलेपणा संपतो, त्यावेळेला त्या सूर्य आणि वायूच्या संयोगाने ते वाळतं, तो रस वाळतो आणि त्याचं सोनं तयार करतात. त्याला जांबू नद सुवर्ण असं म्हणतात. आणि आपल्याला सगळ्या देवांच्या वर्णनामध्ये जांबू नद नावाचा सुवर्णाचा उल्लेख सगळीकडे आहे. भगवान गोपालकृष्णांनी कोणतं सोनं धारण केलं ते जांबू नद, कोणत्या सोनाराकडून विकत नव्हतं आणलं. जांबू नद सुवर्ण आहे. जांबू नदाचं वर्णन सगळ्या देवांच्या बाबतीत आहे आणि राक्षसांच्या बाबतीत मात्र हाटक नावाचं सोनं आहे. म्हणजे दोघांचे सोने वेगळे आहेत. नाग किंवा शेषनाग किंवा राक्षस बली यांच्याजवळ हाटकाख्यम किंवा महादेव सुद्धा हाटक नावाचं सुवर्ण धारण करतात. पण देव मात्र हे जांबू नद सुवर्ण धारण करतात. हे जांबूपासून झाले, ह्या जांभळापासून झालेलं हे सुवर्ण आहे.
त्या ठिकाणी सुवर्णाचीच माती सगळीकडे दिसते. त्याचेच देवस्त्रिया ह्या अलंकार तयार करतात. त्यानंतर सुपार्श्व नावाच्या पर्वतावर कदंब नावाचा वृक्ष आहे. तो त्याचे 5 कोटर आहेत. त्यातून मधुधारा सगळीकडे स्त्रवतात आणि त्यातून इतक्या मधुधारा स्त्रवतात की त्यामध्ये इलावर्ष पुढे त्याच्या पश्चिम भागापर्यंत हा सुगंध पसरतो. त्यानंतर त्याच्या कुमुद पर्वतावर शतलवश नावाचा वटवृक्ष आहे. हा वटवृक्ष इतका प्रचंड आहे की सर्वत्र त्याची छाया पसरलेली आहे. आपल्याला कैलास वर्णनाच्या विवरणात त्याचं वर्णन येतं पहा की त्याची वटवृक्षाची छाया किती आहे, किती प्रचंड पसरलेली आहे. आपण जेव्हा कैलास पर्वताचं वर्णन त्या वाचलं, त्या विशेषतः भगवान शंकराच्या निमित्ताने प्रत्येक ठिकाणी त्यांचं वर्णन केलेलं आहे. त्याप्रमाणे ते म्हणतात की त्यापासून दूध, दही, मधु, घृत म्हणजे तूप, अन्न, वस्त्र, शय्या, आसन, भूषण हे सगळे पदार्थ त्यातून मिळतात. आणि याचे भोग ह्या सगळ्या स्त्रिया किंवा देवगण घेत असतात. त्या ठिकाणी यांचं सेवन केल्यापासून किंवा सेवन केल्यामुळं काय होतं म्हणे, तर प्रजेला किंवा या देवस्त्रियांना, गंधर्व स्त्रियांना कधीही थकावट येत नाही. ते कधी थकत नाहीत, कधी घाम येत नाही, कधी कंटाळा येत नाही, कधी ग्लानी येत नाही. ते म्हणतात कधी दुर्गंध अंगाचा येत नाही, म्हातारपण येत नाही, रोग आणि मृत्यू सुद्धा येत नाही, सर्दी होत नाही, खोकलं होत नाही, पडसं होत नाही, काहीच होत नाही म्हणे. याप्रमाणे परिपूर्ण आनंदामध्ये ते राहतात. का तर या ठिकाणचं सेवन त्यांनी केलेलं असतं. खाण पानावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. याप्रमाणे हे राजा त्याच्या मेरू देशाच्या मूल देशामध्ये चारी बाजूला कुरंग, कुरर, कुसुंभ, वैशंक, त्रिकुट, शिशिर, पतंग, रुचक, निषध, शिनिवाल, कपिल, शंख, वैदुर्य, जारुदी, हंस, ऋषभ, नाग, कालंजर आणि नारद असे 20 पर्वत आहेत. हे सगळे पर्वताचे नाव आहेत. या मेरू देशाच्या मूळ भागामध्ये 20 पर्वत आहेत आणि यांची लांबी रुंदी ते म्हणतात 18,000 योजन लांब आणि 2,000 योजन रुंद असं हे पर्वत आहेत. याप्रमाणे त्याच्या दक्षिणेला कैलास आणि करवीर पर्वत आहे. त्याच्या दक्षिणेला कैलास पर्वत आहे आणि म्हणजे ते याच्या पलीकडचं वर्णन आहे, कैलास पर्वताच्या पलीकडचं वर्णन आहे. तेव्हा कैलास पर्वत त्याच्या दक्षिणेला आहे आणि उत्तरेला त्रिशृंग आणि मकर नावाचा पर्वत आहे. याप्रमाणे ह्या 8 अशा प्रकारचे हे पर्वत आहेत. त्यामध्ये सुवर्णगिरी अग्नी समान चमकतो आणि ब्रह्मदेव या ठिकाणी प्रत्यक्ष ब्रह्मदेव हे सुवर्णमयी पुरीमध्ये जे राहतात ते ब्रह्मदेवाचं स्थान ते कसं आहे ते म्हणतात हे सम आणि चौरस 1 करोड योजन. त्याच्या पूर्व दिशेला पूर्वादी ज्या 8 दिशा आहेत, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य, या 8 दिशेला 8 जे लोकपाल आहे म्हणजे ब्रह्मदेव या ठिकाणी आहेत. आणि ब्रह्मदेवाचं जे स्थान आहे ते मेरू पर्वताच्या शिखरावर मधोमध आहे. मेरू पर्वताच्या शिखरावर मधोमध ब्रह्मदेवाचं स्थान आहे. ब्रह्मदेवाचा सत्यलोक आहे आणि त्याच्या बाजूला सगळीकडे 8 बाजूला लोकपाल आहेत. कोणकोणते? इंद्र, अग्नी वगैरे. तर त्यांच्या ज्या नगरी आहेत, अमरावती इंद्राची नगरी, तेजोवती अग्नीची नगरी, संयमनी यमाची नगरी, कृष्णांगना, श्रद्धावती, गंधवती, महोदया यासारख्या या सगळ्या नगरी आहेत. आणि मग त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली. शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, ज्या वेळेला भगवान वामनाने त्रिविक्रम रूप धारण केलं बलीच्या दरबारामध्ये, 3 पायाने 3 पाय पुढे एवढी जागा मागितली आणि त्यातल्या एका पायाने संपूर्ण आकाश व्याप्त केलं. डाव्या पायाने बरं का, डावा पाय ठेवला तर आकाश व्याप्त झालं आणि या डाव्या पायाच्या अंगठ्याने आकाशाचा जो कटाह आहे, कटाह म्हणजे वरचा जो भाग आहे तो फुटला, त्याला धक्का लागला भगवंताच्या पायाच्या अंगठ्याचा आणि त्या पायाच्या अंगठ्यातून धक्का लागल्याबरोबर जी आकाशगंगा आहे तिला छिद्र मिळालं आणि ती तिथून खाली आली.
ती जे तिथून खाली आली वाम पादांगुष्ठ नख निर्भिन्न भांड कटाह विवरेणांत प्रविष्टा या बाह्य जलधरा तच्चरण पवन पवचा जावे जनारुण किंजल कोपरी जितांखिल जगदगमल उपलहा स्पर्शना मला साक्षात भगवती इत्युपलक्षित वचो विधीयमानामहिता कालीन युग सहस्रोपलक्षण दिवा मुन्यम विष्णू परमं पदम. हे विष्णूचं परमपद आहे. विष्णू परमपदमाहु हे विष्णूचं पद परमपद आहे. विष्णुपद ज्याला आपण म्हणतो ते हे आहे. यातून प्रत्यक्ष भगवतपदी असणारी गंगा प्रगटली. म्हणजे गंगा की सामान्य नव्हे, आकाशामध्ये असणाऱ्या जे हे कोणतं पाणी हो तुम्ही म्हणाल, आकाशात कोणतं पाणी गेलं? आकाशामध्ये जे कारण जल आहे, ज्यावर भगवान शयन करतात शेषशायी, ते कारण जल आहे. त्याला कारण जल म्हणतात. ज्यापासून विश्व निर्माण होतं हे कार्य, हे विश्व हे कार्य आहे आणि कारण हे जल आहे. ते जे मूळ जल आहे, जे मूळ भगवंताजवळ असलेलं पाणी आहे, ते कारण जल. त्या कारण जलाचा स्रोत खाली वाहिला ती गंगा आहे. आणि याप्रमाणे हजारो युगापर्यंत हे स्वर्गापासून जी वाहत आली ती ध्रुव मध्ये आली. म्हणजे ध्रुव जिथे आहे, ध्रुव तारा तिथे आली, त्याच्या उत्तरी भागामध्ये आली. त्यानंतर ती त्याच्या पुढे ब्रह्मलोकामध्ये गेली. ब्रह्मलोकातून ती खाली आली आणि तिथून खाली आल्यानंतर तत सप्तऋषीचं जे स्थान आहे तिथे आली. मग सप्तऋषीचं स्थानाच्या नंतर सप्तऋषींनी त्यांची प्रार्थना केली गंगेची आणि सांगितलं की हे गंगे, तू किती श्रेष्ठ आहेस. तुम्ही सगळ्या जीवनाचं या ठिकाणी पवित्र केलंय, जीवन पावन केलंय. याप्रमाणे तिची प्रार्थना केली आणि हे प्रार्थना करताना ध्रुवाच्या सुद्धा डोळ्यामध्ये अश्रू येतात. म्हणे ध्रुव देखील पुलकांकित होतो, त्याच्या अंगावर अश्रू त्याच्या डोळ्यामधून येतात. इतकं प्रेम त्यांना गंगेबद्दल वाटतं. मग ही गंगा 3 भागामध्ये विभागली गेली. कारण तिचा जो ओघ आहे तो काही एकटा कुणी सहन करू शकणार नाही. ते आपण नवमस्कंदामध्ये पाहणारच आहेत. कारण या ठिकाणी शुकाचार्य स्वतः म्हणतात की त्याचं विवरण मी नंतर करील. तर नंतर म्हणजे नवमस्कंदामध्ये या ठिकाणी त्यांनी विवरण केलंय की जेव्हा गंगेचा एवढा प्रचंड प्रवाह वरतून आला, तो वरतून प्रवाह आल्यानंतर तो विभागल्याशिवाय पर्याय नाही. कारण विभाग केल्याशिवाय ना ते एकदम त्याचा आदळा किती पडेल. त्यामुळं तो 3 विभागामध्ये विभागली. सीता, अलकनंदा, चक्षु आणि भद्रा अशा 4 विभागामध्ये. सीता, अलकनंदा, चक्षु आणि भद्रा. तर त्यापैकी सीता, चक्षु आणि भद्रा ही ज्या दुसरीकडे गेल्या आणि अलकनंदा भारतामध्ये आली. जी अलकनंदा नदी आपण म्हणतो ती भारतामध्ये आलेली आहे. त्याच्या 4 धारा विभक्त झाल्या, 4 दिशामध्ये त्या गेल्या आणि त्या पुढे नद आणि नदीच्या द्वारे समुद्रामध्ये मिळतात. सीता ही ब्रह्मपुरीपासून आली, ती केसराचलाकडे गेली. त्यानंतर गंधमादनाकडे गेली. त्यानंतर भद्राश्व पर्वतावर गेली आणि पूर्वेकडे जाऊन खाऱ्या समुद्रात मिळाली. त्यानंतर चक्षु ही माल्यवान शिखरावर गेली, त्यातून बेरोक टोकावरती गेली, केतुमाल पर्वतावर वर्षामध्ये गेली आणि पश्चिम दिशेला क्षार समुद्रामध्ये मिळाली. भद्रा ही मेरू पर्वतावरून उत्तरेकडे गेली आणि दुसऱ्या पर्वतावरून ती शेवटी शृंगवान शिखरावरून उत्तर कुरु देशामध्ये गेली आणि ती उत्तरेकडे वाहिली आणि समुद्रात मिळते. अलकनंदा ही मात्र ब्रह्मपुरीपासून दक्षिण भागाकडे आली. एवढीच एकमेव दक्षिण भागाकडे आली आणि ती गिरी शिखरावरून मोठ्या ताकदीनं प्रवाहित होत होत अत्यंत तीव्र वेगाने हिमालयावरती गेली. हिमालयावरून ती हिमालयातल्या वेगवेगळ्या गिरीकंदरावरून भारतवर्षामध्ये आली आणि मग दक्षिण समुद्राला म्हणजे गंगासागर या ठिकाणी ती मिळाली. म्हणजे हे जे विवरण केलेलं आहे ते अत्यंत शास्त्रीय पद्धतीने केलेलं आहे. ज्याचं खोटं असण्याचं काही कारण नाही. उलट त्याचा आपण आजही प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेऊ शकतो. याप्रमाणे शुकाचार्यांनी केलेले हे शास्त्रीय विवरण आपल्या भारत देशामध्ये गंगा कशी आली, कुठून कुठून गेली याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. म्हणून ती प्रत्येक ठिकाणी
ज्या ज्या ठिकाणी ही गंगा गेली त्या त्या ठिकाणी ते सगळं ठिकाण पवित्र झाले आणि ते म्हणतात राजसूय यज्ञाचं फळ त्या ठिकाणी प्राप्त होतं जो या गंगेमध्ये स्नान करतो. अहो गंगेच्या उच्चाराने सुद्धा माणसाला पावित्र्य येतं. म्हणून जुन्या काळामध्ये गंगाळ म्हणत असत. ज्याच्यात आंघोळ करायची त्याला गंगाळ म्हणत असत. गंगाळ म्हणजे गंगालय, त्यापासून त्याचा गंगाळ शब्दाचा अपभ्रंश झाला. तेव्हा हे गंगालय आहे. पण आजकाल आपण ते गंगाळ सोडून दिलं आणि बकेटकडे आलो. ते बकेटमधून काहीच मिळत नाही. तत्रापि भारतमेव वर्षकर्म क्षेत्र मन्याश्च. ते म्हणतात हा जो भारत देश आहे त्या भारत देश हाच एकमेव असा आहे की जो कर्म करण्यासाठी उपयुक्त आहे. कर्म करून आपल्याला सिद्धी प्राप्त करून घेता येते, कर्म करून आपल्याला मोक्ष प्राप्ती करून घेता येते. हा एकमेव देश असा आहे. बाकीचे जे 9 आहेत ते मात्र भोगभूमी आहेत. बाकीच्या 9 भोगभूमी आहेत. नवखंड जी आहे ते भोगभूमी आहे आणि भारत एकमेव कर्मक्षेत्र आहे. आणि या भोगभूमीला भूस्वर्ग असं म्हणतात. येषु पुराणामयुत पुरुषा वर्षायुनाम देवकल्पानाम नागायुत प्राणानाम. या ठिकाणी जे बाकीचे 9 वर्षे सांगितलेत, इलावृत खंड आहे वगैरे ते खंड सांगितलेत, वर्ष सांगितलेत, त्या वर्षामध्ये किंवा त्या खंडामध्ये असलेले लोक हे ताकदवान राहतात, अत्यंत शक्तिवान आहेत. त्यांना 10,000 हजार हत्तीचं बळ आहे आणि वज्रासारखे ताकदवान आहेत. ते उपभोग घेत राहतात. तत्र तू आता या ठिकाणी शुकाचार्य काय म्हणतात, या ठिकाणी ह्या ज्या बाकीचे 9 वर्ष आहेत त्या ठिकाणी जो काळ आहे तो काळ त्रेतायुगासारखा आहे. म्हणजे त्या ठिकाणचा जो काळ आहे तो त्रेतायुगासारखा आहे. ते म्हणतात त्रेतायुग समः कालो वर्तते. म्हणजे त्या ठिकाणी कधीच कलयुग प्राप्त होत नाही, तिथे त्रेतायुगच कायम राहिलेलं आहे. तितकीच ताकद आहे लोकांच्या मध्ये, तितकाच काळ ते जगतात. 10,000 हजार वर्ष जगतात. 10,000 हजार हत्तीचं बळ त्यांना आहे. आणि एवढीच नव्हे तर आधी गंमत अशी आहे की यांनी काय यांच्यामध्ये काय वैशिष्ट्य माहीत नाही, काय करतात माहीत नाही, परंतु ते म्हणतात की हे जे भोग घेतात याच्या ज्या स्त्रिया आहेत त्या फक्त एकदाच प्रसूत होतात. एकदाच प्रसूत होतात आयुष्यामध्ये. अगदी आयुष्याच्या शेवटी मात्र एकदा प्रसूत होतात. म्हणजे केवळ एकच संतती देतात. बाकीच्या म्हणजे स्त्रियांच्या मध्ये सुद्धा जास्त प्रसूती नाही किंवा त्यामध्ये ते आपल्या व्यवहार धर्मामध्ये वेळ घालवित नाहीत. मिथुन व्यवहायापवर्ग वर्ष धृतैक गर्भकलत्राणांतत्र तू. ते म्हणतात त्रेतायुगासारखा हा काल असतो. याप्रमाणे यत्र देवपतया, इथे सगळे देव गंधर्व त्याचप्रमाणे किन्नर हे या ठिकाणी राहतात. आणि सर्व ऋतूमध्ये फुलं आहेत, फळं आहेत, याची शोभा सगळीकडे आहे. ज्याप्रमाणे नवस्वपी वर्षेषु. आणि मग या ठिकाणी ते म्हणतात ह्या नववर्षामध्ये परमपुरुष भगवान नारायण त्या ठिकाणी अनुग्रह करण्यासाठी उपस्थित असतात. आणि इलावृत खंडामध्ये आता इलावृत खंडाचे विवरण करायला सुरुवात केली. एकेका खंडामध्ये एक एक प्रमुख देवता आहे. एक एक खंडामध्ये एक एक देवता आहे. आता या इलावृत हा पहिला खंड आहे, म्हणजे जो 10वा आहे. आपण मधला जो बघितला इलावृत सगळ्यात महत्वाचा मेरूच्या मध्यावर असलेला हा जो इलावृत खंड आहे त्यामध्ये भगवान शंकर एकमेव पुरुष आहेत. बाकी पुरुष तिथे येऊ शकत नाहीत. का? तिथे गेलं की स्त्री होतात. मग असं विचारलं की राजा म्हणाला असं कसं काय? ते म्हणतात याची कथा मी तुला 9 स्कंधात सांगेल, नंतर सांगेल. म्हणतात स्त्रीभावत तत्पश्चात बक्ष्यामी. मी तुला ते नंतर सांगतो. ती कथा 9 स्कंधात आलेली आहे. ती त्याचं विवरण आपण बघणार आहोत. तेव्हा भगवान प्रत्यक्ष शंकर आणि पार्वती ह्या ठिकाणी या वनामध्ये या केतुमाल पर्वताच्या केतुमाल ठिकाणी राहतात, देशामध्ये राहतात. आणि तिथे अनेक स्त्रिया अर्बुदम दशकोटया असं म्हटलंय. 10 कोटी म्हणजे 1 अर्बुद. तेव्हा 1 अर्बुद सहस्रैर्वृद्ध्यमानो याप्रमाणे ते म्हणतात हजारो स्त्रिया तिथे भगवान शंकराची प्रार्थना करत असतात, त्यांची सेवा करत असतात. आणि भगवान शंकर आपल्या पार्वतीसह त्या ठिकाणी उपस्थित आहेत. भगवान शंकर हे एकमेव पुरुष आहेत आणि
आपल्या हजारो दासींसह भगवान शंकर कोणाची प्रार्थना करतात? तुम्ही म्हणाल भगवान शंकर कोणाची प्रार्थना करतात? तर त्यांचे देव कोण आहेत? तर या इलावृत खंडामध्ये जे प्रद्युम्न, अनिरुद्ध, वासुदेव आणि संकर्षण असे जे 4 चतुर्व्यूहोपासना आपण म्हणतो, ह्या 4 देवता आहेत. संकर्षण, वासुदेव, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध हे 4 प्रमुख देवता आहेत. यापैकी वासुदेव म्हणजे गोपालकृष्ण किंवा विष्णू, संकर्षण म्हणजे भगवान शेष नारायण. तर भगवान शेष नारायण या ठिकाणचे देव आहेत आणि त्यांची प्रार्थना हे भगवान शंकर करत असतात. त्याप्रमाणे शेष नारायण हे तमः प्रधान आहेत. आता पहा, प्रत्येकजण आपापल्या वृत्तीनुसार प्रार्थना करतो. आपण द्वितीय स्कंधात पाहिलेलं आहे ते. समशीला भजंती वै या मुद्द्यावर भागवतकारांनी सांगितले, जे जसा ज्यांचा स्वभाव तसा त्यांचा देव. समशीला भजंती वै, आपल्या आपल्या स्वभावाप्रमाणे आपण देवाची निवड करतो. या ठिकाणी त्यांनी काय म्हटलंय की भगवान शंकर हे तमः प्रकृतीचे आहेत. ते कशातून प्रगट झाले? रागातून प्रगट झाले. रुद्र हा रागातून प्रगट झाला आणि म्हणून त्याला रुद्र शब्द आपण वापरतो. मग हा जो राग आहे, मन्यू, रुद्र म्हणजे मन्यू, मन्यू म्हणजे राग, अहंकार. हा अहंकार कोणामध्ये जास्त आहे? अहंकार कोणामध्ये जास्त आहे? तीव्र मन्यू ना. अहंकार जास्त नागामध्ये, नागामध्ये म्हणजे शेषामध्ये. कारण पहा, तुम्ही नागाला थोडा हे करा, स्पर्श करा, तो लागीपणा काढतो, इतका राग आहे त्याच्याजवळ. जेव्हा कृष्णाच्या अंगावर हे कालिया धावून आला तेव्हा शेवटी कालिया म्हटला, देवा अहो हा राग तुम्हीच आम्हाला दिलाय. हा राग कुणी दिला तुम्हाला? आम्हाला तुम्हीच दिला, म्हणून मी तुमच्यावर रागावून आलो, माझे काय चुकलं? असो, याप्रमाणे तीव्र मन्यू ना. तीव्र मन्यू म्हणजे तीव्र राग, अहंकार. तो अहंकाराची मूर्ती कोण आहे? तर शेष नारायण. म्हणून शेष नारायणाचा ची पूजा किंवा अर्चा भगवान शंकर करत असतात. कारण शंकर तमोमूर्ती आहेत, तमः प्रकृतीचे आहेत आणि म्हणून शेष आणि भगवान शंकर हे सारखेच वृत्तीचे असल्यामुळं भगवान शंकर हे संकर्षणाची प्रार्थना करत असतात. आणि या ठिकाणी त्यांनी प्रार्थना केलेली आहे शंकराची, या संकर्षणाची. याप्रमाणे इथे हा 17वा अध्याय आपण पूर्ण केला. आता 18व्या अध्यायामध्ये वेगवेगळे इलावृत खंडाचं विवरण केलं. त्यानंतर भद्रश्रवाचं वर्णन आपण करणार आहोत. तेव्हा भद्रश्रवा उद्याच्या दिवशी आपण सुट्टी घेणार आहोत. उद्याच्या दिवशी आपण या आपल्या पुराणाला सुट्टी राहील. परवाच्या दिवशी आपण या 18व्या अध्यायाचा विचार करू. 18, 19, 20 हे 3 अध्याय परवाच्या दिवशी घेऊ. कुंडली कवरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय.